माझ्या साक्षीने सुरुवात करते. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. एक छोटी प्रार्थना करूया आणि एक छोटीशी साक्ष सांगते. धन्यवाद देते प्रभू तुझ्या नावाला. या ठिकाणी तू आम्हाला आणलंस. रात्रभर जरी प्रभू आम्ही थकलेल्या अवस्थेत होतो तरी प्रभू तो आम्हाला ताजंतवानं केलं. सुंदरशी सकाळ दाखवली. नवीन आम्हाला सर्व काही गोष्टींनी, प्रकाशाने, हवेनी आणि प्रभू आमच्या नागपुड्यामध्ये श्वास घालून तू आम्हाला उठवलंस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तू महान आहेस प्रभू. खरोखर अद्भुत कृत्य करणारा जिवंत देव आहे. आज तू या ठिकाणी कार्य कर प्रभू येशू आणि तुझं अस्तित्व प्रभू येशू या ठिकाणी तू प्रत्येकाला दाखवून दे. कोणीही रिक्त हस्ते या ठिकाणाहून जाऊ देऊ नको, तर प्रत्येकाला भरून तू या ठिकाणाहून पाठव अशी मी तुला विनंती करते प्रभू. आणि येथून पुढील वेळ आणि पुढील दिवस तुझ्या हातात येते प्रभू. आमचा सर्वांचा स्वीकार कर अशी मी तुला विनंती करते प्रभू येशूच्या गोड आणि प्रिय नावात विनंती करत आहे म्हणून तू ऐकते. आमेन आणि आमेन. माझी साक्ष अशी आहे, आल्या दिवशी ज्यावेळेला शुक्रवारी आपल्या या ठिकाणी मी बसले होते आणि त्याच वेळेला ह्या ठिकाणावरनं एक मोठा एवढा चाकू पडला. सगळ्यांनी पाहिला असेल आणि तो शार्प होता आणि फक्त त्याची दांडी मला ह्या ठिकाणी लागली. थोड्या वेळ दुखलं, झणझण झालं. आता तुम्हाला माहिती आहे लागल्याच्या नंतर काय होतं. 2 मिनिटं मी सुन्न झाले. मेडिकलला असल्यामुळं थोडे जास्तीचेच विचार डोक्यात आले आणि त्याच वेळेला मी देवाला प्रार्थना केली आणि ही सगळी परिस्थिती तू हातामध्ये घे. दुखत आहे अजूनही थोडंसं, परंतु त्याच वेळेला माझ्या डोक्यातले विचार निघून गेले. त्याचप्रमाणे रात्रीचा प्रसंग सांगते. 12 वाजेपर्यंत आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या सगळ्या आणि प्रार्थनाला सुरुवात झाली. आमची प्रार्थना करायला आम्ही बसलो. त्या वाईट रीतीने मला ठसका लागला की मला वाटलं माहिती नाही आता आणि माहिती नाही. मला असं वाटलं माझा श्वास वरच्या वर आणि खालच्या खाली जाता काही होतंय मला माहिती नाही. आणि त्याच वेळेला माझ्या बहिणीने माझ्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि प्रार्थना पूर्ण झाली. कुठलंही कौतुक सांगायचं नाहीये आणि मला एकच सांगायचं, आज शेवटचा जरी दिवस असला तरी प्रत्येक जण ज्या ज्या आशेने ह्या ठिकाणी आलेला आहे, प्रत्येकाची आशा ह्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. प्रत्येकाच्या इच्छा ह्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि कोणीही रिक्त हस्ते ह्या ठिकाणावरून जाणार नाहीये. मला असं वाटत होतं की खरोखर ह्या कॅम्पमध्येच जर प्रभू येशूचं येणं झालं तर काय, मी तयार आहे का. तर ह्या वेळेला प्रत्येक जणांनी हाच विचार करायचा. कारण आज आपण जगातली परिस्थिती जी बघतो त्या परिस्थितीनुसार पवित्र शास्त्र पूर्ण होत आलेला आहे. आम्हाला आमचं आयुष्य माहिती नाही. आज आपल्यामधले कित्येक जण कोरोनामुळं आज आपल्यामध्ये नाहीयेत आणि म्हणूनच आज प्रभू आपल्याशी काय बोलत आहे त्याचा प्रत्येक जण विचार करून, मी नाही माझ्याकडे बघू नका प्लीज, परंतु जो प्रभू परमेश्वर ह्या ठिकाणी आहे तर आजच्या पहिल्या सत्रापासून शेवटच्या सत्रापर्यंत आपण लक्ष देऊया की आज माझ्यासाठी काय मानणं आहे. आणि आज फक्त आपण धन्यवादाची प्रार्थना करणार आहे. जास्त बोलणार काही नाहीये किंवा काही सांगणार नाहीये, परंतु आपल्याला सगळ्यांना जे काही माहीत आहे त्याबद्दलच थोडंसं आज मनन करणार आहोत. आपण योहान सुवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 9 पर्यंत आपण बघणार आहोत आणि वाचणार नाहीये. सगळ्यांना ही बेतसैदा तळ्याजवळच्या पंगू मनुष्याची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. 3 ते 4 गोष्टी फक्त आपण ह्या अध्यायातून बघणार आहोत आणि त्यातनं लागूकरण आपल्याला काय आहे हे आज आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या मनामध्ये त्याचा विचार करायचा. वचन वाचते. त्यानंतर योर्दानचा सण होता. तेव्हा येशू येरुशलेमास वर गेला. येरुशलेमात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्याचजवळ 5 पडवे आहेत. आता ह्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे येरुशलेमात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. आणि आपल्या पास्टरांनी, तुम्ही जर बायबल आपला स्टडी जर अटेंड केला असेल तर फार सुंदर रीतीने त्यांनी मेंढरे दरवाजा म्हणजे काय, मेंढरे वेस म्हणजे काय हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. त्या मेंढरे दरवाजामध्ये जी समर्पणाची मेंढरा असत त्या दरवाजातून आज जातो. आणि आज आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं की येशू येरुशलेमास वर गेला आणि येरुशलेमात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्याचजवळ 5 पडवे आहेत ते दाखवलेलं आहे. आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळालेला आहे. हा 38 वर्षे दुखणेकरी ह्या ठिकाणी पडलेला आहे आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मेंढरे दरवाजामधून आतमध्ये आलेला आहे. कशासाठी आला ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त हा देखील ह्या ठिकाणी समर्पण स्वतःचं करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. हे त्यांनी पहिल्यांदा दाखवून दिलेलं आहे.
म्हणजे ही आजची गोष्ट नाहीये, हे आपण प्रत्येक जण स्वीकारतो. त्यावेळेला आपलं तारण होतं की तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, त्यांनी क्रूसखांबावर स्वतःचं समर्पण केलं, तो पुरला गेला, तो मरण पावला, तो पुरला गेला, तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला आणि तो स्वर्गात चढला आणि तेथून तो आमच्यासाठी येणार आहे घेण्यासाठी. हे आपण प्रत्येक जण कबूल करतो. बस ह्या ठिकाणी तो का आलेला आहे तर तारणासाठी आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी सर्वांचं तारण झालेलं आहे. सर्वजण येशूला ओळखतात म्हणून ह्या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. यामध्ये तिसऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला आहे. या ठिकाणी 5 पडवे आहेत. त्या ठिकाणी हे सगळे रोगी पडलेले आहेत. या ठिकाणी आपण एक चित्र उभं केलं ते ह्या ठिकाणी छोटासा पूल आहे. या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र बसलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी त्या दरवाजातून, मेंढरे दरवाजातून येशू ख्रिस्त आलेला आहे. हे चित्र आपण आपल्या डोळ्यासमोर जर उभं केलं आणि जर आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त तारण करणारा आहे, सुटकारा देणारा आहे, तो आम्हाला चंगाई देणारा आहे, तर आम्ही किती जण त्याच्याकडे धावत जाऊ. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त फक्त 38 वर्षे दुखणेकरी जो होता त्याच्याकडे गेलेला आहे. कारण वचनामध्ये सांगितलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला, हरवलेले शोधण्यासाठी आला. आज आपण हा विचार करूया, मी हरवलेले आहे का, मी हरवलेला आहे का? कारण आम्ही देखील आंधळे आहोत, रोगी आहोत, सगळ्या गोष्टींनी आम्ही पछाडलेले आहोत. आज आता ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची एंट्री झालेली आहे. म्हटल्याच्या नंतर आज कोण कोण उठून त्याच्याकडे जाणार? परंतु त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः चालत गेला आणि त्या 38 वर्षे दुखणेकराच्याकडे गेला, कारण त्याला कळवळा होता. आणि आपण बघतो येशूला त्या ठिकाणी त्याचा कळवळा आल्यामुळे तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि तो त्याला प्रश्न विचारत आहे की येशूने त्यास पडलेले पाहिले आणि त्याला तसे 6व्या वचनामध्ये त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटला आहे. हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला डॉक्टर असे विचारतात का की कोणाला बरं व्हायचंय का, तर ते माझ्याकडे या. कारण सगळ्यांना माहितीये की काय आजारी आहे म्हणून आलेले आहे. ते ह्या ठिकाणी आपण बघतो की प्रभूला त्याचा कळवळा आल्यामुळं तो केवळ त्याच व्यक्तीकडे गेलेला आहे. आज आम्हाला कळवळा आहे का? प्रभूकडे आम्हाला जाण्याची आज इच्छा आहे का? कोणीतरी आम्हाला ह्या ठिकाणी कॅम्पला आणलंय म्हणून आम्ही या ठिकाणी पळत आलो? आमची संख्या पूर्ण होण्यासाठी आम्ही आमची नावं दिली का? आजच वेळ आहे प्रियांनो. आज प्रभू आमच्याकडे आलेला आहे, त्याची कृपा ह्या ठिकाणी भरपूर झालेली आहे. वचनांचा मानना आम्हाला मिळालेला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. मी हे प्रत्येक वेळेला का म्हणते, आजचा शेवटचा दिवस आहे. माहिती नाही आपल्यामधलं, मी सुद्धा माहिती नाही आज पुढच्या क्षणाला आहे का नाही. आणि आपण फक्त एवढंच म्हणत बसणार नाही, अरे गेले ते. म्हणून आज जर कोणाचं तारण झालं नसेल, प्रभू येशूला त्यांनी ओळखलं नसेल, तर आज ती ओळखण्याची वेळ आहे. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटला आहे. हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? आणि ह्या ठिकाणी आपल्याला परत दिसतं की ज्या दुखणेकऱ्याकडे प्रभू येशू ख्रिस्त गेला होता त्यांनी बहाणा सांगायला सुरुवात केली. त्यांनी सरळ येशू ख्रिस्ताला सांगितलं, जसं काही येशू ख्रिस्त मध्ये पारखणारा नाहीये अशा रीतीने त्याने त्याला उत्तर दिलं. आज आम्ही बहाणा सांगतो का? नाही, मला तारण मिळालेलं नाही, आज मला चंगाई मिळालेली नाही. कारण काय तर ह्यांनी मला नेलं नाही दवाखान्यात, त्यांनी मला येशूकडे नेलं नाही, हे वचन ऐकायला ह्यांच्याकडे नेलं नाही, ते डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात म्हणून त्यांच्याकडे नेलं नाही. आज मला छुटकारा पाहिजे होता, माझ्या नातेवाईकांनी मला नेलं नाही. हा बहाणा आम्ही आज सांगतो का? आम्ही केवळ येशूचे चमत्कार बघण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो नाही. त्याच्या पुढे आम्हाला जायचं आहे आणि त्याच्यासाठी आज आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जर प्रवेश करायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा टप्प्याटप्प्याने, पायरी आम्हाला त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आपण बघतो येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून चालायला लाग. ह्या ठिकाणी आपण बघतो प्रभू येशूने त्याच्या आज्ञेने, त्याच्या मुखाच्या द्वारे त्यांनी काय सांगितलं, सगळे त्याचे बहाणे पण ऐकून घेतले आणि म्हटलं की मला गरज आहे तुझी, म्हणून तू उठ आणि बाज उचलून चालायला लाग. आज प्रभू येशूला आपली गरज आहे. तो ह्या जगामध्ये येऊन गेला, तो आपल्यासाठी जागा तयार करत आहे. परंतु आज त्या जागेमध्ये राहण्यासाठी आज आपण तयार आहोत का? आज आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आम्ही त्या पश्चातापासाठी घालूया. आणि त्या रीतीने तो पुढे बाज उचलून चालायला लागला. आपण आपलं काम झालं की टाटा बाय बाय करून निघून जातो का? तर आपल्याला गरज आहे पश्चाताप करून आज त्याच्या मागे जाण्याची आपल्याला गरज आहे. आम्ही येशूच्या मागे जातो का? आम्ही येशूच्या मागे जरी गेलो नाही
तरी आज आपण ह्या पुढच्या वचनामध्ये पण बघतो 14व्या वचनात तो म्हणतो, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस. आज आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्ताला आपली गरज आहे, म्हणून तो सारखा आपला पाठपुरावा करत आहे. आपले तरुणांचे कॅम्प होतात, आपले ह्या सगळ्या लोकांचे आपले फॅमिली कॅम्प होतात, आपल्याला बायबल स्टडी मिळते. या सगळ्या गोष्टींनी आज आपण जरी आपले ते आपण आत्मसात करतो, परंतु आपण मागे जायला तयार आहोत का? आपण येशूच्या मागे चालण्यासाठी तयार होऊया, कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. तो आपल्याला प्रत्येक वेळेला अलर्ट करत आहे, कारण वचन सांगतो बंधूंच्या ऐक्याने एकत्र मिळणे किती चांगले व मनोरम आहे. आज जर प्रभूचं येणं झालं तर आपण कुठे आहोत? पण त्याच खुर्चीवर बसलेलो आहोत की आपण आज अजून आत्मे घेऊन आज लोकांना तळमळीने ह्या ठिकाणी आणत आहोत? मी तयार आहोत का? आज ह्या सकाळच्या समयी आपण हा विचार करूया, आणि हा विचार करत असताना आपण फक्त म्हणूया की मी एकटी जाणार का, मी एकटा जाणार का माझे सर्व भावंड जाणार का, माझा सर्व परिवार जाणार माझ्या बरोबर? हे आपण विचार करूया. प्रभूचं येणं आपण म्हणतो जवळ आलेलं आहे, जवळ आलेलं आहे. नाही, तो येऊन उभा ठाकलेला आहे या ठिकाणी, पण आपण त्याची वाणी आज ऐकत आहोत का? तो दारावर ठोकत आहे, आपण दार उघडत आहोत का? आमचं हृदय आज पण आम्ही कठीण केलेलं आहे. जर आम्ही त्याचं आपलं मन कठीण केलेलं आहे तर आजच ही वेळ आहे, हाच क्षण आहे. देवाच्या जवळ शरण येऊया. आपणच नव्हे तर आपल्या सर्व परिवाराला घेऊन आपण आज प्रार्थना करूया.